पुस्तकाचे नाव गुड वाइब्स गुड लाईफ, स्वतःवर प्रेम करणे ही तुमची महानता कशी उघड करते. लेखक वेक्स किंग. प्रस्तावना. माझ्या बालपणातील 3 वर्षे माझे कोणतेही पक्के घर नव्हते. मी आणि माझे कुटुंब नातेवाईकांकडे राहत होतो आणि या काळात एका निवासस्थानात राहत होतो. आमच्या डोक्यावर छप्पर होते याबद्दल मी कृतज्ञ होतो, पण मला आठवते निवासस्थानाचा अनुभव किती भयावह होता. प्रवेशद्वाराभोवती नेहमीच अप्रिय दिसणारे पात्र लपलेले असायचे, जे आम्ही इमारतीत प्रवेश केल्यावर आमच्यावर तिरकस नजर टाकत असत. 4 वर्षांचा मुलगा असल्याने मला भीती वाटत होती, पण माझ्या आईने मला धीर दिला की सर्व काही ठीक होईल. तिने सांगितले की आपण फक्त खाली पाहूया आणि सरळ आमच्या खोलीत जाऊया. एके रात्री आम्ही बाहेर पडलो आणि जेव्हा आम्ही परतलो तेव्हा जिना आणि कॉरिडॉरमधील भिंतींवर रक्त होते. काचेचे तुकडे जमिनीवर झाकलेले होते. मी आणि माझ्या बहिणींनी यापूर्वी कधीही इतके भयानक काहीही पाहिले नव्हते. आम्ही आमच्या आईकडे पाहिले. मला तिच्यात भीती जाणवली, पण पुन्हा धैर्याने तिने आम्हाला काचेवरून काळजीपूर्वक चालत आमच्या खोलीत जाण्यास सांगितले. आम्ही जे पाहिले ते पाहून अजूनही हादरलो होतो. मी आणि माझ्या बहिणी खाली आश्रयस्थानाच्या कॉरिडॉरमध्ये काय घडले असेल याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला. मग आम्हाला ओरड आणि ओरड ऐकू आली. त्यानंतर गोंधळाचे आवाज आले. ते भयानक होते. पुन्हा एकदा आम्ही सांत्वनासाठी आईकडे पाहिले. तिने आम्हाला जवळ घेतले आणि काळजी करू नका असे सांगितले, पण मला तिचे हृदय धडधडत असल्याचे ऐकू येत होते. ती तितकीच घाबरली होती. त्या रात्री आम्हाला खूप कमी झोप मिळाली. ओरडणे सुरूच होते. मला आश्चर्य वाटले की पोलीस आले नाहीत आणि वादळ शांत करण्याचा प्रयत्न करणारे कोणीही दिसत नव्हते. जणू काही तिथे लोकांच्या सुरक्षिततेची कोणालाही पर्वा नव्हती. असे वाटले की कोणालाही आपली पर्वा नव्हती. थंड आणि भ्रष्ट वाटणाऱ्या जगात आमच्याकडे फक्त एकमेकांशिवाय काही नव्हते. जेव्हा मी माझ्या मित्रांसोबत आणि कुटुंबासोबत अशा बालपणीच्या आठवणींबद्दल चर्चा करतो तेव्हा ते मला किती आठवते हे पाहून आश्चर्यचकित होतात. मी अनेकदा त्यांना विचारताना पाहतो, तुम्हाला ते कसे आठवते? तुम्ही इतके लहान होता. मला सर्व काही आठवत नाही आणि माझ्या आठवणी स्पष्टपणे कोरलेल्या नाहीत. तथापि मला माझ्या बहुतेक अनुभवांमध्ये कसे वाटले ते मला आठवते, चांगले आणि वाईट. घडलेल्या घटनांशी खूप भावना जोडल्या गेल्या होत्या आणि या आठवणी मला बराच काळ पछाडत होत्या. माझ्या किशोरावस्थेच्या उत्तरार्धात मला असे वाटत होते की यातील बऱ्याच आठवणी निघून जाव्यात. मला त्या पुसून टाकायच्या होत्या, जेणेकरून मला लहानपणी झालेल्या संघर्षांची आठवण येणार नाही. त्यापैकी काहींमुळे मला लाजही वाटायची. मी कोण आहे याबद्दल मला अस्वस्थ वाटायचे. असे काही वेळा होते जेव्हा मी असे काही बोलायचो आणि करायचे जे माझ्या मुलाशी जुळत नव्हते. मला अनेकदा जगाने दुखावले होते आणि ते परत दुखावायचे होते. आता परिस्थिती वेगळी आहे. मी माझ्या आठवणींकडे वळून पाहतो आणि घडलेल्या प्रत्येक गोष्टीला आलिंगन देतो. प्रत्येक घटनेतून शिकण्यासारखा धडा असतो. मला जाणीव आहे की चांगल्या, वाईट आणि अगदी कुरूप घटना या सर्व मी बनलेल्या व्यक्तीचा एक भाग आहेत. जरी त्यापैकी काही वेदनादायक असतील तरी ते एक आशीर्वाद आहेत. त्यांनी मला खूप काही शिकवले आहे. माझ्या अनुभवांनी मला दुःखातून बाहेर पडण्याचा आणि चांगल्या जीवनाकडे जाण्याचा मार्ग शोधण्याची प्रेरणा दिली आहे. मी हे पुस्तक मी शिकलेल्या धड्यांबद्दल सांगण्यासाठी लिहिले आहे, या आशेने की ते तुम्हाला माझ्या म्हणण्यानुसार एक उत्तम जीवन जगण्यासाठी काही स्पष्टता आणि मार्गदर्शन देतील. माझ्या कथांमधून तुम्ही काय घेता हे तुमच्यावर अवलंबून आहे. काही कल्पनांना अनुनाद होईल, तर काहींना अस्वस्थ वाटेल हे मी मान्य करतो. तरीही मला विश्वास आहे की जर तुम्ही या पुस्तकाच्या दरम्यान मी ज्या संकल्पनांवर चर्चा केली आहे त्या लागू करू शकलात तर तुम्हाला तुमच्या जीवनात अविश्वसनीय सकारात्मक बदल अनुभवायला मिळतील. मी तत्त्वज्ञानी, मानसशास्त्रज्ञ, शास्त्रज्ञ किंवा धार्मिक नेता नाही. मी फक्त अशी व्यक्ती आहे जी माझे ज्ञान इतरांना शिकायला आणि त्यांच्याशी शेअर करायला आवडते, या आशेने की ते त्यांना अनिष्ट भावनांपासून मुक्त करेल आणि आनंदाची भावना वाढवेल. माझा असा विश्वास आहे की या ग्रहावरील प्रत्येक व्यक्ती येथे बदल घडवण्यासाठी आहे. अशा अशांततेत असलेल्या आपल्या जगात मूल्य वाढविण्यासाठी मी तुम्हाला तुमचा उद्देश शोधण्यात मदत करण्यास समर्पित आहे. जर आपण एकत्रितपणे या ग्रहाचे जागरूक नागरिक बनू शकलो तर आपण त्यावर टाकलेला भार कमी करू. आपल्या पूर्ण क्षमतेनुसार जगून तुम्ही केवळ तुमचे जगच बदलणार नाही तर तुमच्या सभोवतालचे जग देखील बदलाल. काही लोकांना सामान्यपणा आवडतो,
ते मोठे जीवन जगणे टाळतात, जे बहुतेक लोकांच्या विचारांपेक्षा जास्त असते. मोठे जीवन जगण्यासाठी तुम्हाला तुमची महानता शोधण्याची आवश्यकता असते. सोप्या भाषेत सांगायचे तर, महानता म्हणजे स्वतःची सर्वात मोठी आवृत्ती बनणे. ती काल्पनिक सीमा तोडण्याबद्दल आहे, ज्या तुम्हाला अशा जीवनात बंदिवान करतात ज्यावर तुम्हाला समाधान मानावे लागेल, आणि अकल्पनीय गोष्टींच्या क्षेत्रांना स्पर्श करणे. महानतेची मानसिकता म्हणजे मर्यादांशिवाय जीवन जगणे, जिथे अनंत शक्यता आहेत. या कारणास्तव महानता कुठून सुरू होते किंवा कुठे संपते हे आपण परिभाषित करू शकत नाही. आपण फक्त चांगले बनण्याचा प्रयत्न करू शकतो. लोकांना प्रभावित करण्याचा प्रयत्न करणे थांबवा. स्वतःला प्रभावित करा. स्वतःला ताणा. स्वतःची चाचणी घ्या. तुम्ही स्वतःचे सर्वोत्तम रूप बना. हे पुस्तक तुम्हाला आत्ताच चांगले बनवण्यासाठी वचनबद्ध होण्याची आवश्यकता आहे. माझे ध्येय म्हणजे तुम्हाला काल, दररोज, प्रत्येक प्रकारे तुमच्या उर्वरित आयुष्यासाठी चांगले बनण्यास मदत करणे. जर तुम्ही तुमच्या मनात ही इच्छा घेऊन जागे झालात आणि नंतर जाणीवपूर्वक त्याचा पाठपुरावा केलात, तर तुम्हाला किती प्रेरणा मिळते हे पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. तुमचे जीवन तुमच्या प्रगतीच्या वचनबद्धतेचे प्रतिबिंब पडू लागेल. महानता ही एक आयामी संज्ञा नाही. जरी ती व्यक्तिनिष्ठ असली तरी, बहुतेक लोक या शब्दाचा संबंध विशेष प्रतिभा, भरपूर पैसा किंवा भौतिक संपत्ती, अधिकार किंवा दर्जा आणि त्यांच्या कमरेखाली मोठ्या कामगिरीशी जोडतील. परंतु खरी महानता त्यापेक्षाही खोलवर जाते. ती उद्देश, प्रेम, निस्वार्थता, नम्रता, कौतुक, दयाळूपणा आणि अर्थातच मानव म्हणून आपली सर्वोच्च प्राथमिकता, आनंदाशिवाय अस्तित्वात राहू शकत नाही. जेव्हा मी महानतेचा विचार करतो तेव्हा मी जीवनाच्या सर्व मार्गांवर प्रभुत्वाची पातळी गाठण्याचा आणि जगावर सकारात्मक प्रभाव पाडण्याचा विचार करतो. महान लोक केवळ जीवनातील उच्च रोलर्स नसतात, तर ज्यांना आपण या जगाचे अद्भुत रहिवासी म्हणून महत्त्व देतो. तुम्ही एक मोठे जीवन पात्र आहात आणि हे पुस्तक तुम्हाला ते निर्माण करण्यास मदत करेल. रोजचे ध्येय, मी काल जो होतो त्यापेक्षा चांगले बना.